नमस्कार मित्रांनो, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2025-26 काढणी पश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत कमी खर्चाचे कांदा चाळ व लसूण साठवणूकगृह प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचा उत्पादक संघ अर्ज करू शकतात. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये कांदा चाळ, लसूण साठवणूकगृह या घटकांचे मापदंड सुधारित करण्यात आले आहेत. 5 ते 25 मेट्रिक टन, 25 ते 500 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळी, लसूण साठवणूकगृह उभारणीसाठी क्षमतेनुसार हे अनुदान दिले जाणार आहे. तर यामध्ये लाभार्थी पात्रतेचे निकष जर आपण पाहिलं तर यामध्ये स्वतःच्या मालकीची जमीन असावी, 7/12 कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. कांदा पीक असणे हे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे आपला फार्मर ID असणे सुद्धा यामध्ये बंधनकारक आहेत. तर या घटकासाठी अर्ज करण्यासाठी आपणास महाडीबीटी पोर्टलवर यायचे आहे आणि याला आपणास किती अनुदान मिळणार आहे ती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर महाडीबीटी पोर्टलवर आल्याच्या नंतर आपणास येथे आपण जर एक वैयक्तिक शेतकरी असाल तर आपला जो काही शेतकरी ID नंबर आहे तो येथे टाकायचा आहे. OTP पाठवा, याच्यावर क्लिक करून आलेला OTP यामध्ये प्रविष्ट करून आपणास या पोर्टलमध्ये लॉग इन व्हायचे आहे. त्यानंतर येथे युअर प्रोफाईल डिटेल्स आर फेच्ड सक्सेसफुली, तर आपणास इथे ओके करायचे आहे. आपण सर्वप्रथमच या वेबसाईटवर आलेला असाल, आपली प्रोफाईल जर यामध्ये 100% पूर्ण नसेल तर आपणास सुरुवातीला आपली प्रोफाईल यामध्ये 100% पूर्ण करून घ्यायची आहे. तर मी ऑलरेडी ही प्रोफाईल 100% पूर्ण करून घेतलेली आहे. तर आपणास इथे घटकासाठी अर्ज करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास इथे खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे आणि येथे फलोत्पादनच्या समोर बाबी निवडा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर आपला तालुका, आपल्या गावाचे नाव इथे दाखवले जाईल. त्यानंतर इथे फार्म ID, जर आपला येथे एकच गट असेल तर आपणास येथे एकच फार्म ID हा दाखवला जाईल. आपले जर वेगवेगळे गट असतील तर आपणास येथे वेगवेगळ्या प्रकारचे फार्म ID दाखवले जातील. आपणास ज्या गटामध्ये कांदा चाळ उभारणी करायची आहे तो गट आपणास यामध्ये निवडून घ्यायचा आहे. जसे की मी येथे एक फार्म ID सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर इथे आपला जो काही गट क्रमांक आहे तो गट क्रमांक आपणास यामध्ये निवडायचा आहे. त्यानंतर आपणास येथे घटक प्रकारमध्ये इतर घटक, नॉन प्रोजेक्ट बेस्ड हे ऑप्शन निवडायचे आहे. बाबीमध्ये इथे कांदा चाळ पॅक हाऊस हे ऑप्शन इथे निवडायचे आहे. उपघटक निवडामध्ये आपण पाहू शकतात की कांदा चाळ 5 ते 25 मेट्रिक टन, त्याचप्रमाणे लसूण चाळ सुद्धा आहे 5 ते 25 मेट्रिक टन, कांदा चाळ 25 ते 500 मेट्रिक टन, त्याचप्रमाणे लसूण चाळ सुद्धा आहे 25 ते 500 मेट्रिक टन. तर आपणास ज्या घटकासाठी अर्ज करायचा आहे तो घटक आपण निवडू शकतात. आपणास किती मेट्रिक टन कांदा चाळ हवी आहे किंवा लसूण चाळ. तर मी इथे कांदा चाळ 5 ते 25 मेट्रिक टन हे येथे निवडतो. त्यानंतर हे जे काही आहे हे ऑटोमॅटिक येथे सिलेक्ट होईल. त्यानंतर आपण येथे खाली पाहू शकता की कांदा चाळची क्षमता मेट्रिक टन मध्ये हे ऑप्शन मधून आपणास किती मेट्रिक टनची आपणास यामध्ये निवड करायची आहे ते ऑप्शन यामध्ये निवडायचे आहे. तर जास्तीत जास्त इथे 25 आहे, कारण की मी इथे कांदा चाळ 5 ते 25 हे ऑप्शन घेतलेले आहे. तर मी इथे 25 करतो आणि इथे जतन करा याच्यावर इथे क्लिक करतो. त्यानंतर इथे घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? आपणास आणखी घटक निवडायचे असेल तर आपण निवडू शकतात. तर मी इथे नो करतो. तर कांदा चाळ लसूण साठवणूक गृहासाठी खर्चाची मर्यादा ही 7,000 रुपये प्रति मेट्रिक टन आहे. सर्वसाधारण व अनुसूचित क्षेत्राकरता 5 ते 1,000 मेट्रिक टन क्षमतेसाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50% ही असावी लागणार आहे. यामध्ये 5 ते 25 मेट्रिक टनासाठी 10,000 रुपये, त्याचप्रमाणे 25 ते 500 प्रति मेट्रिक टनासाठी 8,000 रुपये व 500 ते 1,000 प्रति मेट्रिक टनासाठी 6,000 रुपये इतके अनुदान यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर आपणास येथे अर्ज सादर करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे ओके करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे आपला तालुका दाखवला जाईल. त्यानंतर येथे पहा या बटनावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. तर आपण जो काही घटक निवडलेला आहे त्याची माहिती इथे दाखवली जात आहे. जसे की आपण कांदा चाळ ही केलेली आहे. त्यानंतर आपणास येथे काय करायचे आहे, हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर इथे क्लिक करायचे आहे आणि अर्ज सादर करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर सक्सेस देय यशस्वी, तर आपणास येथे ओके करायचे आहे.
तर मी महाडीबीटी पोर्टलवर दुसऱ्या घटकासाठी अगोदरच अर्ज हा केलेला आहे, त्यामुळे आपणास येथे वारंवार पेमेंट करण्याची आवश्यकता नाही. आपण जर सर्वप्रथम आलेला असाल तर आपणास यामध्ये ₹23.60 इतके पेमेंट यामध्ये करून घ्यावे लागणार आहे. त्यानंतर आपणास येथे लागू केलेले घटक याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर अर्जाच्या स्थितीमध्ये वेटिंग लिस्ट असे दाखवले जाईल. तर इथे आपण अर्ज रद्द सुद्धा करू शकतात किंवा इथे अर्ज पहा याच्यावर क्लिक करून अर्ज पाहू शकतात. इथे आपली जी काही पावती आहे ही पावती इथे डाउनलोड करून घेऊ शकतात किंवा आपली फीची जी काही पावती आहे ती येथे डाउनलोड करून घेऊ शकता. तर याची जी काही निवड आहे ही आता FCFS या प्रणालीवर होत आहे. तर ज्यावेळेस आपल्या अर्जाची यामध्ये निवड होईल त्यावेळेस आपल्या मोबाईलवर SMS सुद्धा प्राप्त होईल आणि अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये आपण इथे पाहू शकतात की इथे अपलोड डॉक्युमेंट्स, त्यानंतर आपणास यामध्ये डॉक्युमेंट्स ही अपलोड करावी लागणार आहे. तर निवड झाल्याच्या नंतर आपणास सुरुवातीला येथे हमीपत्र आणि बंधपत्र हे दोन जे काही डॉक्युमेंट्स आहे हे दोन डॉक्युमेंट्स आपणास यामध्ये अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर आपणास यामध्ये टेस्ट रिपोर्ट आणि बाकीचे जे काही कागदपत्रे असतील ते आपणास यामध्ये अपलोड करून घ्यावी लागणार आहे जर आपली या घटकासाठी निवड झाली तर. अशा प्रकारे मित्रांनो कांदा चाळ किंवा लसूण चाळ या घटकासाठी आपण अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज हा सादर करू शकता.